नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मग आज मी कुकर ठेवलेला आहे. 1 ते 1.5 किलो बटाटे उकडायला ठेवले. 1.5 कप साबुदाणा घेतला, म्हणजे 1.5 किलो बटाटे 1.5 कप साबुदाणा. आणि इन्स्टंट आपण मस्त चकली करणार आहोत. लो टू मिडियम फ्लेमवर साबुदाणा भाजून घेतला, गार करायला ठेवला. कुकर आपला गार झाला, लगेच बटाटे काढून साबुदाणा गार झाला तो दळायला घ्यायचा. दळताना खूप बारीक दळलाच गेला पाहिजे असं काही नाही. हे बघा, अशा पद्धतीने, पण शक्यतो होईल तितका बारीक चाळणीने चाळायची गरज नाही. आता पातेल्यामध्ये 4 कप पाणी घातलं, सारख्याच कपने मी पाणी घातलं. आणि इकडे साबुदाणा दळला तिथे पण 4 कप पाणी घातले. हे प्रमाण अगदी योग्य आहे. मिक्स करायचं, गोळे होऊ द्यायचे नाही. तिकडे पाण्याला छान उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि नंतर हे आपण तयार केलेल्या साबुदाण्याचं पिठाचं मिश्रण घालायचं. 3 ते 4 मिनिट चांगलं ढवळायचं, गॅसचं लूक करून आणि शिजू द्यायचं. शिजल्यानंतर 1 ते 2 मिनटं पुन्हा थोडंसं मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं. गॅस मात्र बंद करायचा. आता इकडे बटाटा मस्त किसून घ्यायचा. बटाट्याचा लगदा याच्यामध्ये घालायचा. त्यामध्ये घालायचं 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, पाऊण चमचा मीठ, सॉरी मी अर्धा घातलं आणि नंतर थोडंसं घातलं, मला थोडं कमी वाटलं म्हणून. आणि आता याला मिक्स करायचं. मिक्स करताना कसं करायचं, जशी आपण पापडाची खिशी घेतो ना त्या पद्धतीने करायचं. गॅस मी बंद केलेला आहे, बघू शकता. आता आपल्याला गॅस चालू करायची अजिबात गरज नाही. पीठ छान असं, म्हणजे साबुदाणाच आपला शिजून झाला आहे, त्याच्यामुळे या इन्स्टंट चकल्या आपल्या तयार होणार आहेत. आता ह्या पॉलिथिन बॅगमध्ये मस्त घालून घ्यायच्या. दुधाची पिशवी घ्या किंवा एखादी प्लॅस्टिकची पिशवी घ्या, त्याच्यामध्ये एका बाजूला कट करून आणि पीठ भरून चकल्या तयार करून घ्यायच्या. हे बघा, 1 नंबर चकल्या तयार होतात. आणि लगेचच चकल्या झाल्यानंतर इकडे मी लोणचं करायला घेतलं. लोणच्याचा मसाला तयार केला आणि तेलात मस्त असा तळून घेतला, म्हणजे थोडं थोडं तेल घालून. हा डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या सरलाच किचनवर लवकरच बघायला मिळेल. कैरीच्या फोडी करून घेतल्या, बरण्यांना छान धुरी दिली आणि लोणचं टाकून घेतलं गार झाल्यानंतर बरण्या. चला तर व्हिडिओ व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का.